रत्नागिरी जिल्ह्याला आजही पावसाचा रेड अलर्ट, तर रात्रीपासूनच किनारपट्टी भागात वेगवान वारे, जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी वाढली। पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी, तर मागील काही तासात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरुवात। नागपूरकरांची पावसाची प्रतीक्षा संपणार, पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज। 17 ते 21 जून दरम्यान नागपूरसह विदर्भात पाऊस बरसणार। कराड पाटण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, तर मान्सून या ठिकाणी सक्रिय। रात्रभर पावसाची संततधार, पेरणीपूर्व समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांकडून पेरणी आणि टोकणीची तयारी सुरू। सिंधुदुर्गमध्ये किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम, पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता। किनारपट्टी परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, तर अनेक भागातील लागवड केलेली रोपं वाहून गेली, शेतकरी आर्थिक संकटात। रत्नागिरीच्या राजापूरमध्ये जोरदार पाऊस, भुगाव या ठिकाणी मधलीवाडी, कुंभारवाडी, बौद्धवाडी आणि ब्राह्मणवाडीचा संपर्क तुटला, शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्यासाठी या ठिकाणी मोठ्या अडचणी। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस, तर धामणी, संगमेश्वर या परिसरातील श्रद्धा हॉटेलला पाण्याचा वेढा, पाणी भरल्यामुळे लॉजसह हॉटेलचं मोठं नुकसान। पावसाचा जोर कायम असल्यामुळे शास्त्री नदी देखील पात्राबाहेर। मुसळधार पावसामुळे आंबा नदीनं सुद्धा इशारा पातळी ओलांडली, रायगड जिल्ह्यामध्ये 84 मिलीमीटर पावसाची नोंद। सिंधुदुर्गमध्ये जाणवली या ठिकाणी नदीच्या पाण्याचा कणकवली गणपती सानाला वेढा, परिसरात जाण्यास नागरिकांना मनाई, तसंच नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे आंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली, सध्या आंबा नदीची पाणी पातळी 8.90 मीटरवर। रायगड जिल्ह्यात 84 मिलीमीटर पावसाची नोंद। वसई विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, तर शहरासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये पावसाची संततधार कायम, मुसळधार पावसामुळे नदीजवळील भात शेती पाण्यात, पेरणी केलेले भात पीक पाण्याखाली, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। चिपळूण तालुक्याला पावसानं झोडपलं, सावर्डे परिसरामध्ये जोरदार पाऊस, तर सावर्डे स्मशानभूमी परिसराला पाण्यानं वेढलं, सखल भागातही पाणी। कणकवलीतील 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला, कणकवली आचरा राज्यमार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प। सिंधुदुर्गातील जाणवली नदीनं धोक्याची पातळी सध्या ओलांडली। दक्षिण रत्नागिरीमध्ये अर्जुना नदीसह अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, तर अर्जुना नदीचं पाणी थेट राजापूर शहरातल्या जवाहर चौकात साचलं, व्यापाऱ्यांना यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना। कळंबणी या ठिकाणी मुंबई गोवा महामार्ग खचला, मुंबईकडनं गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीला यामुळे धोका। वाळंजवाडी या ठिकाणी ओढ्यावरील पुलाच्या काँक्रीटाला तडे। पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटामध्ये दरड कोसळली, मातीचा ढिगारा आणि दरड रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक ठप्प। सिंधुदुर्गातनं कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाल्याची माहिती। कराड चिपळूण महामार्गाच्या पुलाचा भराव खचला, पुलाचा भराव खचल्यामुळे महामार्गावरून पाणी वाहू लागलं, महामार्गाची वाहतूकही बंद। रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका, लांजातील वाकेड घाटामध्ये संरक्षक भिंतीसह दरड कोसळली, महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू, तर इथलं दरड हटवण्याचं काम हाती। संगमेश्वर तालुक्यातल्या कुरधुंडामध्ये उभारलेल्या संरक्षण भिंतीला तडे, तर भिंत कोसळण्याची सुद्धा यामुळे भीती। बेजबाबदार ठेकेदारांचं निकृष्ट काम यामुळे समोर, प्रशासनानं तातडीनं या संदर्भात उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। पुणे शहराच्या धरण साखळीमध्ये पावसाचा जोर, तर खडकवासलाच्या पाणी पातळीत वाढ। खडकवासला प्रकल्पामध्ये सध्या 5.25 टीएमसी पाणीसाठा, मागील 24 तासात खडकवासला धरणात 18 मिलीमीटर पावसाची नोंद। पुण्याच्या खेड तालुक्यातल्या चासकमान धरण परिसरामधील भीमा नदीवरील पुलाला मोठा भगदाड पडल्यामुळे पुलावरून होणाऱ्या वाहतुकीलाही मोठा धोका।
लोणावळ्यामधील प्रसिद्ध भुशी डॅम ओव्हरफ्लो तर भुशी डॅम पावसाळ्यातलं पर्यटकांच्या आकर्षणाचं ठिकाण। या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी करू नये असंही आवाहन। अहिल्यानगरमधील कळमजाई धबधबा प्रवाहित। सततच्या पावसामुळे कळमजाई देवीच्या मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरण। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। पावसामुळे कणकवली आचरा राज्य मार्गावर वाहतूक ठप्प। जाणवली संगम नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला। तेलंगणाच्या बासरीमध्ये दुर्घटनेनंतर गोदावरी नदीपात्रातील बोटिंग पावसाळ्यात बंद। भैसा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून बोटिंग बंदीचे आदेश। बासरी या ठिकाणी देवीच्या दर्शनाला आलेल्या 5 भाविकांचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू। कुंडमुळा पूल दुर्घटनेनंतर नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठीच्या पुलाचं सुद्धा स्ट्रक्चरल ऑडिट होणार। लोखंडी पूल अनेक वर्ष जुना, पुलाच्या डागडुजी आणि दुरुस्तीची गरज। अमरावतीच्या मेळघाटमध्ये 20 पेक्षा अधिक पूल वाहतुकीस धोकादायक तर 4 नवीन पुलांसह 16 पेक्षा अधिक पुलांची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। 118 ब्रिटिशकालीन पूल असल्याचीही माहिती। चाळीसगावच्या कोंगान या नगरमध्ये वीज पडून एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। शेतात पेरणी करत वीज कोसळून 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू। जखमींवर सध्या चाळीसगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार। अमरावतीच्या अनेक भागांमध्ये कपाशी लागवडीला सुरुवात। 7 लाख हेक्टरवर हंगामाची पेरणी प्रस्तावित तर यंदा सर्वाधिक 2,65,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी कपाशी लागवडीचं क्षेत्र वाढणार। विदर्भातील बहुतांश भागामध्ये दमदार पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या। पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। खरीपातील कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मुगाची पेरणी रखडली। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ। 63% कांद्याचं अतिरिक्त उत्पादन तर बाजारभावामध्ये दररोज चढउतार। यंदा 59 लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन। शेतकऱ्यांना खतं खरेदी करताना दुकानदारांनी जबरदस्ती करू नये। कृषी अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी। मंत्री छगन भुजबळांचे येवल्यातल्या बैठकीत निर्देश। धाराशिव जिल्ह्यामध्ये डीएपी खताचा मोठा तुटवडा। खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका। जिल्हा कृषी विभागाकडून 19,836 टन खतांची मागणी। मात्र अद्याप एकही डीएपी खताची बॅग उपलब्ध नाही। शेतकरी चिंतेत। आषाढी एकादशी निमित्त दिव्यांग वारकऱ्यांची यवतमाळवरून पंढरपूरकडे पालखी रवाना। वारीमध्ये 30 दिव्यांग वारकऱ्यांचा समावेश। नाशिकच्या सिन्नरमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न। गोल रिंगण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी विशेष दुर्गा सप्तशतीचं आयोजन। पद्मश्री गणेश्वर शास्त्री यांच्या हस्ते आज मंदिरात वास्तू चालन सुद्धा विधी। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जमा होणाऱ्या निर्माल्यापासून अगरबत्तीची निर्मिती। अगरबत्ती विक्रीचा काल शुभारंभ। दरम्यान भाविकांसाठी 4 प्रकारच्या अगरबत्तीची उपलब्धता। शिर्डीतील साई भक्तांच्या सुविधेसाठी उभारलेले 2 भक्तनिवासांच्या इमारती धूळ खात पडून साई संस्थाननं हे दोन्ही भक्तनिवास व्यवस्थापनासाठी ताब्यात घेऊन साई भक्तांसाठी खुले करावे। सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंची मागणी। 2 रानटी हत्ती चंद्रपुरात दाखल। गडचिरोलीतनं चंद्रपुरात आलेल्या रानटी हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी। माजी वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी। अहिल्यानगरच्या निपाणी वडगाव इथल्या 90 कुटुंबियांना राहती घरं काढून टाकण्याची नोटीस। दरम्यान पाटबंधारे विभागाच्या नोटिशीनं नागरिक हतबल। राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी।